नाटक, चित्रपट आणि ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत रजनी गोरड यांनी कोल्हापुरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। ऑर्केस्ट्रा धमाकाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी अनेक कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। रजनी गोरड यांचा तामिळनाडूमधील संस्थेनं डॉक्टरेट देऊन सन्मान केला। त्याबद्दल कोल्हापुरातील कलापथक आणि कलावंत कल्याण संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापुरातील रजनी गोरड यांनी आजवर विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटात काम केलंय। तसंच पती संजय गोरड यांच्यासोबत ऑर्केस्ट्रा धमाकाच्या माध्यमातून अनेक सांगीतिक कार्यक्रम केले आहेत। या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून अनेक कलाकारांना त्यांनी रोजगार मिळवून दिला। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तामिळनाडू इथल्या संस्थेनं त्यांना डॉक्टरेट पदवी दिली। यानिमित्त कोल्हापुरातील कलापथक कलावंत कल्याण संस्थेच्या वतीनं डॉक्टर रजनी गोरड यांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी गोरड यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीवर चित्रफित सादर करण्यात आली, तर हेमसुवर्णा मिरजकर, झंकार ऑर्केस्ट्राचे मुकुंद सुतार, पप्पू राजपूत, रमजान फकीर, सतीश काशीद, रोहित देवकुळे, लता सुतार, गायक प्रल्हाद पाटील यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत रजनी गोरड यांनी यशाला गवसणी घातली। जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या बळावर त्यांनी कोल्हापूरच्या कलाक्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना विशेष आनंद होत असल्याचं हेमसुवर्णा मिरजकर यांनी सांगितलं। यावेळी मालती राजपूत यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मयुरेश गोरड, मीरा गोरड, वनिता दीक्षित, के पंडित, जहागीर बारगीर, प्रदीप कोळी यांच्यासह कलाकार उपस्थित होते।